येऊ नये म्हणून हे युद्ध त्यांनी पुकारले। या युद्धात तुमचा सहभाग झाला पाहिजे। जर का तुमचा सहभाग झाला नाही तर तुमच्याच मुलाच्या भविष्याला तुम्ही धोक्यात घालणारे डाकू ठराल, हे पण तुम्हाला सांगतो। आणि आहेच आहात तुम्ही होईल आणि तुमच्या मुलाच्या आयुष्याचे, त्या मुलांच्या आयुष्यामध्ये कुठलीही नोकरी येऊ शकत नाही अशी व्यवस्था सरकार करताय। सगळे असलेले तुमचे त्या ठिकाणचे जॉब कमी केले जात आहेत। सगळे असलेल्या कारखानदारांकडे ही व्यवस्था चालली आहे। त्या MSCB मध्ये काम करणाऱ्या आउटसोर्सिंगच्या पोरांचे काय हाल आहे बघा। मुख्यमंत्री रोज प्रशिक्षण योजनामध्ये असलेल्या पोरांचे काय हाल आहे बघा। भाऊ त्यांना पगारच नाही। जसं सरकार गेलं, शिंदे साहेबाचं सरकार गेलं आणि मिंदे साहेबाचं आलं, तसा पगार नाही त्या पोरायला। निवडणुकांसाठी जॉब दिले होते, झडपीत दिलाय का नाही जॉब? अरे दिलाय का नाही तुमच्या गावात जॉब? जिल्हा परिषदच्या शाळात, झडपीच्या दवाखान्यात, इकडे तिकडे मुख्यमंत्र्याचे काय ते आमके आमके। अरे मुख्यमंत्र्यांनी दिलं तुम्हाला वाऱ्यावर सोडून। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जात आहे, वेठीस धरल्या जात आहे। त्यांना माहित आहे ही तुमची पोरं आहे आणि तुम्ही शंडासारखे पाहतात म्हणून त्यांची ही चेष्टा चालली आहे। का पाहतात तुम्ही शंडासारखं? या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल 28 ऑक्टोबरला नागपूरला बच्चूभाऊंनी दिलेल्या त्या आंदोलनामध्ये याल तुम्ही। आणि जर तुम्ही येणार असाल तर हे सरकार तुमच्या पायाची लोळण घेईल। इतकं जबरदस्त नेतृत्व, धुरंधर नेतृत्व, प्रामाणिक नेतृत्व इथं बसलेलं आहे। तुम्ही जर आला तर ते नक्कीच आपण पायाची लोळण घ्यायला भाग पाडू। 4 लाख शेतकरी एकत्र येऊ द्यात। 4 लाख एकट्या चांदवडातच आहे पण एकत्र येत नाही, हा प्रॉब्लेम आहे। बरोबर आहे ना? काही आले एकत्र तुम्ही सहज बुवा आला होता गाण्या, त्यानं सांगितलं आणि चला आता असं होईल का? त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुषारराव गनमन जर केली तर होणार नाही, तुम्हाला पेटावं लागेल। इकडून तुम्हालाही पेटावं लागेल देवीदास भाऊ। तुम्ही सगळे जर पेटले, कडामेरानं जर कुंभण घातला तर साला सरकार जातं कुठं पाहुणा एकदाचा। ठणक्यावर त्यांना वटणीवर आणू ना। अरे असा असूड उगारण्याची क्षमता आमच्या बच्चूभाऊ मध्ये आहे, पण क्षमता तुम्ही दाखवली पाहिजे। ती जर दाखवली तर 1 से 2 भला या वृत्तीनं आपण आपलं कर्ज जे त्यांचं आहे पण आपल्या नावावर विकल्या जातं, सपक्यान लुटून देऊ त्यांच्या।